नाही दादा महाराज गणेश महाराज म्हणजे थोडं महाग असा थोडं सत्यगुरु राय
परत मध्ये वर विठ्ठलाच्या श्री गुरु सारिका मनाची मने गुंफीला शिला मनाची Thank you.
महाराजांचं दुसरे प्रमाण आहे. आवा निघाली आवा निघाली पंढरपुरात आणि येशूपासून आली माघारा. अजून कोणाकोणाच्या चित्तात अजून आपल्या घरचा प्रपंचच आहे. ज्याच्या डोक्यात अजून शरीर, घर, प्रपंच, गाव, मुलं, पुत्र, बँकेतला बॅलन्स डोक्यात असेल तर ती आहे आवा. ते अजून कोणी आवाच आहे. पंढरपूरला निघाले पण डोक्यात काय ठेवलं आहे? प्रपंच. तुकोबरांचं सुंदर पाठ आवडलं बघा. ते निघाले पंढरपूरला पण डोक्यात काय? कलवड आहे, तुपाची बरणी आहे, कपाटाच्या चेहऱ्या,
सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून जर पंढरपूरला निघाली तर तिला काय म्हणायचं? तुम्हीच म्हणा. नाही, आलं लक्षामध्ये. सगळ्यात सोपं सांगा, डोक्यात चप्पल जरी असले का इथं सोडू का तिथं सोडू तरी सुद्धा कोण आहे म्हणा म्हणा. कारण मी निरीक्षण करत असतो माणूस बाहेर. आलं लक्षामध्ये. मला सांगा, ज्या माणसाचा चपलेचा जीव घेतला तर 15 वेळ जीव लागले म्हणून नाही असावा चप्पल सुद्धा. आणि आपलीच घाला. आलं लक्षामध्ये. मापाचीच घाला. थोड पिळा येते पायाला. दुसऱ्याच्या चपलाचा घालू नाही आणि घेऊ पण नाही, कारण ते चांगलं पण नसतं. आलं लक्षामध्ये. म्हणून आपलं सामान सांभाळा. आता तुम्ही कुठं निघाला? पंढरपूरला निघाला. 2च प्रमाण पाठ करायचे. आलं लक्षामध्ये. वाट पायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होतावे. आणि दुसरं तुमचं तुम्ही प्रमाण पाठ करायचे. आवा निघाली हे पण त्यांना ठेवायचं. लक्षात. हा, डोक्यातला प्रपंच जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कोण आहे? आवा. लक्षात ठेवायचं. म्हणून आपले पांडुरंग वाट पाहत आहे का आपला प्रपंचातलं डोकं निघत नाही. आपला अभ्यास करायचा चलत असताना. जर प्रत्येक मुक्कामी, प्रत्येक मुक्कामाच्या वेळेस, प्रत्येक चालत असताना आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे, मन शुद्ध झालं पाहिजे, बुद्धी एकरूप झाली पाहिजे, पांडुरंगाशी एकरूप झाली पाहिजे. आलं लक्षात दे. आणि याच्यासाठी काय असतं तर हे तपपूर्वक साधना म्हणजे वारी आहे. मी काय बोलतो ते नीट लक्षात घ्या. आता पाऊसच पाऊस चालू आहे, चिखलच आहे, काय हे डोक्यात आणायचं नाही. फक्त पांडुरंग डोक्यात ठेवायचा. चिखल, अंग दुखतंय, हात दुखतोय, डोकं दुखतंय, काय हे डोक्यात घ्यायचं नाही बघा आता चलेपर्यंत. आलं लक्षामध्ये. आणि अशी वारी ज्या वेळेस तुम्ही देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते घरी जाईपर्यंत ज्याच्या डोक्यामध्ये आपल्या शरीराची कोणतीच तक्रार नसेल त्याला पांडुरंग भेटतो बघा. लक्षात ठेवा. हा, नाहीतर मग सारखं फटाफटावर जर शरीराची तक्रार करत राहिलो, आपल्या स्वतःच्या मानसिकतेची तक्रार, मानसिकता बदला. पंढरपूरची वारी याच्यासाठीच असते. लक्षात ठेवा की आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. हे खूप मोठं तपश्चर्या आहे महाराज. बघा ना तुम्ही, आपण सगळ्यांनी घरदार असो, मला आता घरदार नाही भेटत पण मी तुमच्यातच घेतलं मला. आलं लक्षामध्ये. आपण एवढं घरदार सोडलं, प्रपंच सोडला, गाव सोडलं आणि पंढरपूरच्या वाटेवर निघालो. आणि पंढरपूरच्या वाटेवर निघाल्यानंतर सुद्धा आपला स्वभाव जर तोच राहिला, कसा तोच म्हणजे या शब्दाचा अर्थ कळतोय का? तोच म्हणजे पहिला आहे तसाच जर राहिला, बदललाच नाही तेपर्यंत जाऊस तर म्हणायचं अजून आपल्या वारीचा काय फायदा झालेला नाही, अजून काय परिणाम आपल्या उतरलेला नाही. मग अशा एक काय तवा 1000 वाऱ्या जरी केल्या मनात बदलच नाही झाला, आहे तसंच घरी गेला, जसं आलता तसंच जर घरी गेला तर मग मात्र आपल्या वारीचा काय फायदा होणार नाही. लक्षात ठेवा, वारीचा फायदा झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या हातात पडेल ती सेवा करण्याची भावना अंतःकरणात प्रगट झाली पाहिजे. दिसलं की प्रगट झालं पाहिजे. नाही तर ते मोठा बाय घासती भांडी घासू द्या, घासू द्या, घासू द्या, त्याच्याच वाट्याला घासू द्या, असं जर तुमच्या मनात उठत असेल आणि तुम्ही टकाटका त्याच्याकडे कशी घासती बघत असेल आणि उठण्याची भावनाच होत नसेल तर म्हणायचं अजून सुद्धा तुम्ही पंढरपूरच्या वाटेवर अजून आलेला नाही. तर आता एवढा डझनभर कचरा दिसतोय खाली आणि त्याच कचऱ्यात बसायची पाहुणा होती पण किरसून घेऊन जायची पाहुणा होत नाही. अजून तुम्ही काय पंढरपूरच्या वाटेवर चालण्याचा योग्यतेची झालेला कचऱ्यात बसावं वाटतं, मग पंढरपूरला जाऊन तरी काय करायचंय. आलं लक्षामध्ये. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, जिथं खातो, जिथं खाल्लं की लगेच हात पुसला की निघाला, मग काय घाण झाली बघत नाही. ज्याला बघा, मी तुम्हाला एक दृष्टांत देतो. राजसूय यज्ञ करत असताना श्रीकृष्ण परमात्म्याकडे कोणतं काम आलं माहिती का? देवाकडे पत्रवळ्या उचलायचं काम आलं, पत्रवळ्या. आणि तुम्हाला वाटतं की दुसऱ्याने खाल्लेलं मी उचलो, मी उचलणार? अरे तू म्हणजे कोण आहे? मारणारा एक जीव आहे काही दिवसांनी. आणि तिथं मी कशाला चिटकवतो? मी उचलू, मी करू, मी करणार. असले डोक्यातला मी काढूनच टाका. ह्या वाटेला लागल्यानंतर मी नाही आणि तू नाही आणि कोणच नाही. आपण सगळी माझ्या सकट मिळलेली कोण आहे? म्हणा म्हणा. मिळलेली
घडीच महाराज आज नाही तर उद्या काही 100 वर्षांनी 50 वर्षांनी कोण आहे आपल्यातलं कुणी जिवंत नसणार आहे महाराज 100 वर्षांनी अजून मग कोणत्या गोष्टीचा अभिमान. पण मी एक गोष्ट सांगतो महत्वाची पंढरपूरच्या वाटेवर जर थोडी जरी सेवा तुम्ही ह्या वाटेने वारकऱ्याची करत गेलात ना तर ते पुण्य तुम्हाला 1000 पटी उभे पडणारे लक्षात ठेवा. पण स्वतःचा अभिमान घेऊन जर गेलात ना तिथपर्यंत माझ्यासारखं कोण नाही माझ्यासारखं कोण नाही कोण नाही महाराज सगळे मरणारेच लोक आहेत आपण. आलं लक्षामध्ये कोणी चिरंजीव नाही. मी किती असू द्या नेलं की मला कोणी महाराज म्हणत नाही कुठपर्यंत आलं परत. आलं लक्षामध्ये ह्या वाक्याने बोललं जातं म्हणजे तर महाराज पण संपत तुमचं फळ काय राहणार महाराज मेल्यानंतर या शरीराला दादा मर म्हणतात. पण याच माझ्याने पुण्य कमवायचं का पाप कमवायचं हे जंक्शन आहे ही स्टेशन आहे लक्षात ठेवा. म्हणून आपण या वाटेवर चलत असताना आपल्या हातातून थोडी तरी वारकऱ्याची सेवा व्हावी घडावी. तुम्हाला सांगतो आपल्या सेवेने दुसऱ्याला बरं वाटलं की लगेच पुण्य होणार बाबा. आपण केलेल्या कर्माने दुसऱ्याला बरं वाटलं ना लगेच लगेच त्या ठिकाणी पुण्य होणार. आता तुम्हाला सांगतो मी बसलो की महाराज पाय लागू द्यायला माझं मला बरं वाटतं बघा असं चांगलं वाटतं. पण अशी सवय लागून गेली की हे महाराज दिसलं की माझं पाय दुखाय सोबत होते काय सांगू आता ही सवय चांगली नाही. आलं लक्षामध्ये. म्हणून दुसऱ्याच्या जीवाला सुख लागल असं वर्तन ज्याचं दिंडी होईपर्यंत राहील तोंडातून अजिबात तक्रार ज्याच्या येणार नाही कोणतीच 100%. मग त्याच्यात मी पण आलो. आलं लक्षामध्ये. मला सोडून मी कधीच काय कोणतं केलं नाही आतापर्यंत. आलं लक्षामध्ये. म्हणून संतांचा देवाचा आवडता भाग संतांचा देवाचा आवडता भाग संतांचा देवाचा जर आवडता नाही झाला तर तुम्हाला घरी जाऊन पण कोणती पदवी नाही बघा लक्षात ठेवा. म्हणून वाटेवर चलत असताना आपल्या हाताने सेवा घडावी. हा आणि आता पुढची गोष्ट भुकाटवाणी पुढे करायची नाही. गाडी डिझेल काही लोक सांभाळावे लागतात सगळ्याच्या गोष्टीच्या अनुषंगाने आणि आपल्या दिंडीसारखी कमी पेशी दुसऱ्या कोणत्याच दिंडीची नाही लक्षात ठेवा. माझं चुकत माझं जर तुम्हाला खोटं वाटत असलं तर कोणत्या दिंडीला चालायचं चौकशी करायची. तुमची किती वेळ पेशी 1500च्या पुढे किंवा 2500च्या पुढे तुम्हाला पेशी ऐकायला भेटणार महाराज लक्षात ठेवा. तुम्ही कोणाला विचार चालत चालत असताना आलं लक्षामध्ये. मी 500पासून दिंडी चालू केली आता बदलली 2 वर्ष झालं. आलं लक्षामध्ये. म्हणून माझा एकच उद्देश आहे की सेवा भाव आणि त्यात तुम्हाला 1100 रुपये देवाने दिलं नसलं तर देऊच नका मला देऊ नका. पांढरा मला भरपूर देतोय पण तुम्ही काय कमवलं तुम्ही काय कशासाठी खर्च केले मग आयुष्यामध्ये फक्त प्रपंचासाठीच फक्त आपल्या घरादारासाठीच. कधीतरी देवासाठी देऊन बघा देव 1000 पत्र तुम्हाला देतो का नाही लक्षात ठेवा. कंजूसपणा आपल्या आयुष्यात तुम्हाला दवाखान्यात जर तुम्ही आजारी पडला तर डॉक्टरला म्हणता का माझ्याकडे पैसे नाही तर आणि आता मी कसं देऊ आजारी पडल्यानंतर देवाच लागते पण देवासाठी कंजूसपणा का मला काय कमवून कुठे घेऊन जायचं नाही तुमच्यासाठीच खर्च करायचे लक्षात ठेवा. तुमच्यासाठीच खर्च करायचे आणि माझे स्पष्ट आणि स्पष्ट विधान असतं बरं का माझी. तुम्हाला जर देवाने आतापर्यंत काही दिलंच नसेल तर तुम्ही देऊ नका आणि दिलंच असं वाटतं की देवाने मला दिले बरं का भरपूर दिले तरच देव मला आलं लक्षामध्ये. पण मनामध्ये कुरकुरीतपणा ठेवू नका. द्यायचं का नाही देवकानं कोण दिलं तर काय होईल चांगलंच होईल वाईट होणार नाही. या वाटेवर तुम्ही जितकं काही दान धर्म करताल त्याचा 1000 पटीने पुण्य भेटतं महाराज लक्षात ठेवा. म्हणून तुमचा कंजूसपणा कुठपर्यंत चालणार आहे महाराज. प्रपंचासाठीही करता आणि देवासाठीही करता. मग तुम्ही प्रपंचात जेवढं करता तेवढं थोडंच तुम्हाला देवासाठी करायचं हे पण लक्षात ठेवा. कारण हे चाललं पाहिजे हे चालवलं गेलं पाहिजे हे अशा पद्धतीने चाललं पाहिजे की सहज पद्धतीने चालावं. कोणाला मागायची गरज पडू नये लक्षात ठेवा. कोणाला भीक मागून जर आपण पंढरपूरची वारी करायला सुरुवात केली तर त्यामध्ये देवाला तरी काय सुख लागणार आहे आणि सद्गुरूंना तरी काय सुख लागणार आहे संतांना तरी काय सुख लागणार आहे लक्षात ठेवा. आपल्या संपत्तीचा विनियोग कधीही दान धर्मामध्ये करत चला. संपत्ती कुणाच्याही कामाला येत नाही. संपत्तीतून पुण्य कमवायचा प्रयत्न करा आणि ते पुण्य सगळ्यात जास्त जर कशाने भेटत असेल तर या वारकऱ्यांच्या सेवेत काय खर्च केला तरच भेटतं मला सगळ्यात जास्त पुण्य. लोक आपल्या पुढे करायला सगळं अन्नदान करायला काय द्यायचं म्हणलं की वाटायला काही बाकीच्या गोष्टी करायला महाराज या वारकऱ्याच्या पुण्या इतकं जगातलं श्रेष्ठ पुण्य दुसरं कोणतंच नाही. अलग लक्षामध्ये 21 दिवस लोक एवढं दान धर्म करतात महाराज रस्त्यावर कोट्यवधी आणि म्हणून
देव त्यांना काय कमी पडू देत नाही मला, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जास्त काही द्यायचं नाही, जे आहे तेच त्या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे. आणि माझं ऐकून जरी तुम्हाला ते वाटत नसले तरी धन्यवाद. आलं का लक्षामध्ये? कारण का माझं सांगायचं काम आहे, माझं सांगायचं काम आहे की तुमच्या संपत्तीचा विनियोग दुसऱ्या चुकीच्या ठिकाणी करण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी तुमची लक्ष्मी खर्च हेतूच्या भाग्य समजा. आलं का लक्षामध्ये? नशीब समजा की तुमच्या 1100 रुपये वारकऱ्याच्या शेवट चालले, याच्यासारखं पुण्य तुम्हाला दुसरं कोण देईल? मला फुकट शोधणार नाही कोणी. आलं का लक्षामध्ये? म्हणून तेही सूचनेचं परिपालन तुम्ही सर्वांनी करावं. आणि भजन असेल, पूजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्यामध्ये तुम्ही लगेच पुढे येऊन बसायचं. आपल्या आपली जी सेवा ती करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही जर या वाटावर चलत असताना नुसतेच चलत राहिले, नुसतेच गाडीत बसून गेले, नुसतेच त्या ठिकाणी पुढे जाऊन बसले आणि वेळचा गप्पा मागे चलत राहिले वाटणी, आता तुम्हाला जर वेळच गप्पा मारायच्या असतील तर ह्या वाटाला यायचंच कशाला? तुम्हाला गरज काय माहिती नाही पडत नव्हतं काय? फुकट गप्पा मारण्यासाठी भरपूर वेळ येत महाराज, गोळा झाली की लगेच चर्चा चालू होते. पण या वाटेने जास्तीत जास्त जप करा, या वाटेने जास्तीत जास्त दान धर्म करा, या वाटेने जास्तीत जास्त सेवा करा, सेवा भाव करा. तुमच्या जीवाचा उद्धार होईल. आणि उद्धार करण्याचं साधन म्हणजे वारी आहे. या वारीवर बरोबर चलत जाऊ नका. तुमचा फायदा नाही, माझा तर काहीच फायदा नाही. आलं लक्षामध्ये? आणि व्यसन सोडा, आपला स्वभाव सोडा, आपल्या काही गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करा. वाईट गोष्टी ज्याला जग म्हणतात त्या सोडण्याचा प्रयत्न करा. या वाटेवरती कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण असं जर होत नसेल, माझ्या 50 वारा झाल्या, 50 काय काय केलं? काहीच नाही. आणि 50 तरी करून काय फायदा आहे? आलं लक्षामध्ये? एकच वारी अशी करावी की तिथपर्यंत जाऊस तर देवाने मला वाट पाहावी होता भेटीच्या आवडी, त्या वारकरीची वाट पाहावा महाराज. आलं लक्षामध्ये? देवाने वाट पाहावा. आणि तर तुकोबारायांच्या संगतीत आपल्याला चलायचं उद्यापासून. काय सामान्य व्यक्ती बरोबर चलत नाही आपण. आलं लक्षामध्ये? धन्य तुकोबा समर्थ, किंवा ज्या तुकोबारायांचं नाम नुसतं आपण मुखातून घेतलं तर यम थकाका एवढी ताकद ज्या तुकोबारायांमध्ये आहे, तर त्या तुकोबारांच्या संगतीत चालायचं, तर त्यांना जे आवडतं त्या पद्धतीने चालायचं. आलं का लक्षामध्ये? म्हणून अजून तुम्ही माळ घातली नसेल तुळशीची, आता तुम्ही किती वाट बघणार तुळशीची माळ घालायला? आयुष्य तुमच्या हातात आहे. आलं लक्षामध्ये? माझं एक मत आहे गड्या, शुद्ध मत आहे. आयुष्य जर तुमच्या हातात नसलं ना, बरं का, तर तुम्ही शुद्ध वारकरी बनून पंढरपूरला जा. मारायच्या आधी वारकरी बना. त्या देवाला आवडेल असं करा आणि त्या देवाला आवडूनच मारा. मारायला तर तुम्ही पण आहे तर मी पण आहे, पण त्या देवाने मारावा की माझा वारकरी मेला गाड्या त्या देवाला वाटावा. आलं लक्षामध्ये? ह्याला वाटावा. अजून जर तुमचे गळे जर त्या ठिकाणी ब्रँडने मंगळसूत्राने ठेवलेलं असतं, तर तुळशीची माळ नसली तर अजून देवाला आवडायला तुम्हाला या गोष्टीने भगवान परमात्मा आवडत नाही. लक्षात ठेवा. भगवान परमात्मा आवडण्यासाठी तुळशी माळ घाला, गोपीचिंता ठेवा, हृदय कळवळा वैष्णवांचा. हृदय कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय? तर वारकऱ्याचा कळवळा अंतःकरणामध्ये म्हटलं पाहिजे. आणि एक गोष्ट सांगतो, आपल्या जीवावर कितीही बेतलेलं असू द्या, पण पांडुरंगावर जर निष्ठा असेल, पांडुरंगावर जर विश्वास असेल, पांडुरंगावर जर श्रद्धा असेल ना, तर कोणालाच काय न सांगता तुम्ही नीट भटका नाही. बघा, आलं लक्षामध्ये? पण श्रद्धा आपली कोण करत पडते महाराज. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं? आपल्याला तो त्रास सहन होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून वारी पूर्णत्वाला प्राप्त होण्यासाठी नियमामध्ये चला. जसा नियम आहे तसा चला. आलं लक्षामध्ये? माझ्यापर्यंत तक्रार तुम्ही येऊच देऊ नका. आणि येतही नाही कधी, माझ्यापर्यंत येत नाही. पण तुमचं काय होतं? बावकीचा बांध करायसाठी कुरकुर चालू होती. कशामुळं? झोपण्यामुळं, बसण्यामुळं, जागा धरण्यामुळं. आता मला सांगा, एवढ्या खोली जवळजवळ 400 लोक झोपत्या आणि आपल्या बाया किती तर 50 आहेत. पण मी ज्यावेळेस आतमध्ये आलो ना, त्या टोकापासून तो ह्या टोकापर्यंत पाय ठेवायला जागा ठेवली नाही. आलं लक्षामध्ये? आपल्याला प्रत्येक ठिकाणी मुक्काम किती दिवस करायचे आणि आपली झोप तरी किती आहे माहितीये का? रात्री जास्तीत जास्त 4 तास झोपावं लागेल तुम्हाला. किती तास? 4 तासाच्या पुढे तुम्हाला कोणी झोपू देणार नाही. आणि जो 4 तास हे तर ज्याला वाटेल बाबा नको आता उठायचंच नाही, आता 7 वाजता निवांत उठू, तुमचा दिंडीचा मेळच लागत नाही. लक्षात ठेवा. ज्याला दिंडीचा मेळ लावायचा आहे त्याला या नियमाप्रमाणे उठून चालावं लागेल. आलं लक्षामध्ये? आणि तुम्ही कोणत्या दिंडीचा
उठायला तुम्हाला सकाळीच उठावं लागतं आणि ते पण लवकर उठावं लागतं. आणि लवकर म्हणलं का, लवकर म्हणलं बारा काय झोपाना तसं हा रात्रभर खडबड संध्याकाळी आपल्याला जर सांगून काय नाही 2 वाजता जायचंय, बारी झोपणार नाही. गेल्या वर्षी तर 1 वाजता सांगून करत होती काय म्हणतो झोप अजून म्हणजे परत सकाळी फक्त दात घासायचं चालायचं. आंघोळ करते कशाला आलं लक्षामध्ये. काय बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या पद्धतीने नेहमी सगळे सेवाभावी आहेत, सगळे दानशूर आहेत. दातवाच्या बाबतीमध्ये कोणीही कमी नाही. सगळे आमचे संयोजक मंडळी असेल, राहणारी मंडळी असेल, आचार्य मंडळी असेल, ड्रायव्हर लोक असतील, सगळ्या गावातील सज्जन भाविक मंडळी असेल, सगळे मृदांगाचार्य असतील, टाळकरी वृंद असतील, भजनी मंडळ असतील, माझ्या माता भगिनी असतील, सगळ्यांचं सेवाभाव वृत्ती 2 दिवस झालं तर आहे. पण आपलं नाव खराब होईल अशी तक्रार माझ्यापर्यंत येऊ देऊ नका. आणि माझ्या तोंडातून एकदा शब्द गेला की तो शेवटपर्यंत गेलाच म्हणून हे पण लक्षात ठेवा. मग तो गेला शेवटपर्यंत गेलाच तो आलं लक्षामध्ये. म्हणून तेपर्यंत गैरवर्तन नसावं माणसाचं. हा आपण वारीला चालू, आपण पांडुरंगासाठी चालू, आपल्याला थोडं कमी जास्त पडलं मला सांगा, तुमच्यात वाद करीत बसू नका, तुमची भांडणं करीत बसू नका. म्हणून आपलं आचरण देवाला आवडेल अशा पद्धतीने ठेवा. आपलं खूप जन्माचं संकट आहे महाराज, जन्म मृत्यूचं, ते टाळण्यासाठी वारी असते. हे दुःख बाकीचे जाऊ द्या, नवरा बोलत नाही, बायको बोलत नाही, ते असंच करते, जाऊबाई तशी, ननंद तशी, सासू आम्हाला असा गावचा पाणवताराच भेटले, हे जाऊ द्या, हे दुःख काहीच नाही तर बरं का. पण जीवाच्या मागे लागलेलं दुःख आहे ना, ते जन्म मृत्यूचं खूप काळापासून लागले, ते टाळावं हे माझी तळमळ आहे. आणि ते जर टळत नसेल तर किती वारी केल्या तरी फायदा होणार नाही महाराज. आता तुम्ही वारी करता कशासाठी माहिती का, सगळ्यांनी मला गोड बोलावा, वारी केली आहे, सगळ्यांनी मला असं म्हणावं, सगळ्यांनी माझं ऐकावं, सगळ्यांनी मला अशा पद्धतीने वागवावं, याच्यासाठी वारी करू नका. काही लोक नवस बोलण्यासाठी वारी करतात. देवा तुझ्या वारीला येते, पण एक वारी केली की पुरीचं लग्न होतं बघ. आणि कशाला साखळी घालता, जन्म मृत्यूचं दुःख टाळायचा प्रयत्न करा. आलं लक्षामध्ये. वारी करून जर तुम्ही प्रपंचातल्याच गाराने देवाला सांगत राहिला तर तो ऐकूनच घेतो, फक्त तो करीत काहीच नाही. त्याला माहिती हे गिराईक हेच आहे. आलं लक्षामध्ये. म्हणून आपल्याला वारीला जात असताना, पंढरपूरला जात असताना, आता पावसाचे दिवस आहे, वारकऱ्याने बाहेर काही चाललंय बघायचंच नाही, आत काय भोल हे पण निर्वळायचं महाराज. आलं लक्षामध्ये. पाऊस असो, पाणी असो, कुठल्या कोणत्या गोष्टी असो, आलं का. जे देवाचे कट्टर असतात, जे भगवंताचे कट्टर असतात, जे पांडुरंगरायाचे कट्टर असतात, त्याला काहीच दिसत नाही देव सोडून, लक्षात ठेवा. आणि असं ज्यावेळेस तुमचं मन होईल ना माझ्यासारखं धीट मन होईल, त्यावेळेसच तुम्हाला देव तिथं काहीतरी पोच पावती देईल महाराज. हा तर गट काहीच करावं लागतं. शीत उष्ण सुख दुःख समाहा. शीत म्हणजे कितीही गांठा असू द्या, कितीही पाऊस असू द्या, किंवा कितीही ऊन असू द्या, ज्याच्या अंतःकरणामध्ये फक्त देवच राहतो ना, त्याला देव त्या ठिकाणी साक्षात्कार करत असतो, लक्षात ठेवा. नाहीतर थोडं पाऊस चालू झाला की लयच पाऊस आहे, आणि थोडं ऊन लागलं की लयच ऊन आहे, थोडी थंडी चालली की लयच थंडी. आणि मग तुझा जीव दिलाय तरी कशासाठी, आलं लक्षामध्ये. तुम्ही जीवाचं संरक्षण करा, आपल्या जीवाची काळजी घ्या, जीवाची काळजी पर्यंत घ्या. पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्यावर जास्त विचार करीत बसू. कोणाकोणाच्या हातात पाऊस उतरायचा आहे का, कोणाकोणाच्या हातात पाऊस 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 बंद करायचा. तुमच्या जर कोणाच्या हातात असला तर मी त्याच्या पाया पडतो तर पण आलं लक्षात. मला कंटाळा आलाय. पण जी गोष्ट आपल्या हातातच नाही ना त्याचा तुम्ही जास्त विचार करीत बसू नका. आणि मग आपण वारीत आहे तर सगळं लाखो समाज उद्या तुम्हाला रस्त्याने काय दिसणार आहे, वारीत आहेत. आपणच एकटे नाही तर सगळं जगच वारीत आहे. मग ती जगाच होईल ती आपलं होणार आहे. त्याच्यामुळे विचार करीत बसायचं नाही. जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करायचा, सेवाभाववृत्ती ठेवायची. सगळे सेवाभावी आहेत, अशी सेवा पंढरपुरापर्यंत पोहोचवावी अशी माझी मनामधून तळमळ आहे. म्हणून आता स्वयंपाकाचं जोपर्यंत नियोजन होत नाही किंवा गाडी जोपर्यंत स्वयंपाकाची येत नाही तोपर्यंत आली बरं, गाडी आली काय नाही, दुसरी झाली ती पुढं. माझ्या 10 वर्ष झालं मी गाडी करतो, लगेच बदल आल्या लक्षामध्ये. परम आदरणीय आपले परमार्थ स्नेही राजाभाऊ महाराज बोराडे
यांचं जोपर्यंत गाडी येत नाही तर भांडी वाजत नाही तो वाटचालीचं प्रवचन त्यांचं सुंदर पद्धतीने होईल. सगळ्यांनी प्रवचनासाठी या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये थोड्या दिवसांमध्ये लगेच त्यांचं प्रवचन या ठिकाणी सुरू होईल. कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु कृपेश्वर महाराज की जय. आणि उद्या आपल्याला एक आंघोळ्या करून 6 वाजता होतून प्रस्थान आहे आपलं. किती वाजता? 6 वाजता प्रस्थान आहे. असं म्हटलं की तुम्ही किती वाजता उठायला पाहिजे? किती वाजता?